नागपूर महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम बहुल भागांसाठी 3 विशेष कार्यक्रमांची अंमलबजावणी करणार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही। चंद्रपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज त्यांच्या कार्यालयात करण्यात आला सत्कार। यावेळी त्यांनी चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या उन्नतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाचा विश्वास जिंकण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार अशीही माहिती। बोलो भारत माता की जय। वीर भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्र का नेता कैसा हो, वीर भाऊ कैसा हो। महापौर आणि उपमहापौर सत्कार केला काय? हे महापौर उपमहापौर निवडून आला याचा आम्हाला आनंद आहे। साधारणतः भारतीय जनता पार्टीचे 24 नगरसेवक, भाजप आणि शिवसेना युतीचे या सर्वांना श्री संदीप गिरेजी, प्रशांत दानवजी, नंदू नागरकरजी यांनी पाठिंबा दिला आणि या ठिकाणी जनतेची सेवा करण्याची संधी ही आम्हाला प्राप्त झाली। आम्ही सुद्धा मन लावून जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे। शेवटी हे शहर पुढे जावं, प्रगतीच्या मार्गावर वेगाने प्रगती व्हावी ही आमची इच्छा आहे। या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी नेहमीच आम्ही पुढाकार घेतला आणि महानगरपालिका निवडून आल्यावर निश्चितपणे या दृष्टीने आम्हाला एक नवीन ऊर्जा आणि शक्ती प्राप्त झाली आहे। या शहराच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन, या ठिकाणचे जे मान्यवर आहेत त्यांची बैठक घेऊन आम्ही चंद्रपूर शहराचा पुढचा प्लॅन तयार करतोय आणि मला विश्वास आहे की माझं माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोलणं झालं आहे, माननीय बावनकुळेंशी बोलणं झालं आहे, आपल्याला कुठेही निधीची कमतरता पडणार नाही हा विश्वास आहे। आणि आमचं शहर महाराष्ट्रामधलं एक उत्तम नागरिक सोयी सुविधा देणारं शहर संगीताताई खांडेकर आणि प्रशांत दानव या दोघांच्या नेतृत्वामध्ये हे शहर निश्चितपणे सुंदर होईल, प्रत्येकाला अभिमान वाटेल असं शहर होईल। सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत। मुस्लिम क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही 3 कार्यक्रमाची निश्चिती केली आहे। की अनेकदा असं होतं की महापौर आल्यावर काही लोकांच्या मनात अशी शंका येते की काही क्षेत्राचाच विकास होईल, नव्हे, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन, सर्व पक्षातील नगरसेवकांना सोबत घेऊन हा विकास आम्ही करणार आहोत।